चिमुकलं जग भाग 4 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. काय ग आनंदी, इतका वेळ बाहेर काय करत होतीस? थरथरत तिच्या वडिलांनी सत्यजितांनी विचारलं. अहो बाबा, काय सांगू? सांगितलं तर विश्वास सुद्धा वाटणार नाही तुम्हाला. बाहेर कोण आलंय माहितीये का? विश्वराज काका आणि नूतन काकू आले आहेत. ती दोन नावं ऐकताच खुर्चीत बसलेले सत्यजित धडपडत उभे राहिले. बाबा सावकाश, पडाल नाही तर, त्यांना हात देत आनंदी म्हणाली. काय? विशू आलाय? कुठे तू आणि बाहेर का थांबलाय? सत्यजित एवढं म्हणाले आणि खिडकीत जाऊन पाहू लागले. काहीही झालं तरी तो आत येणार नाही. त्याचा माझ्यावर राग आहे ना. तो मला त्याच्या डोळ्यांसमोर सुद्धा उभं करणार नाही. ठीकच आहे त्याचं. माझ्याकडून गोष्टच तशी घडली आहे. त्याला खूप मोठी जखम दिली आहे मी, आणि अजूनही ती जखम त्याने भळभळतीच ठेवलेली आहे. पण मी मुद्दामून नाही रे केलं विशू. तेवढ्यात ए हट हट आई ग, असे काहीसे आवाज ऐकू आले. अहो बाबा, हा नूतन काकूंचा आवाज आहे. बहुतेक कुत्रे त्यांच्या मागे लागलेत. रात्र ती लोक तिथे कशी काढणार? मी पुन्हा एकदा जाते आणि प्रयत्न करून पाहते. यावेळेस त्यांना घेऊनच येते. असं म्हणत आनंदी बाहेर पडणार तोच सत्यजिताने तिला थांबवलं. आनंदी, तू त्याच्यासमोर डोकं जरी आपटून घेतलंस तरी तो ऐकणार नाही. फार हट्टी आहे ग तो. लहानपणापासून ओळखतो ना मी त्याला. स्वतःचंच काय ते खरं करील, सत्यजित म्हणाले. आणि तेवढ्यात त्यांना खोकल्याची उबळ आली. तसेच वाटले ते. नूतन काकू किती म्हणत होत्या आपण जाऊया ना, पण एक ऐकलं नाही त्यांनी. उलट नूतन काकूंवरच खेकसले. फारच हट्टी आणि हेकेखोर आहेत बुवा तुमचे मित्र, बाबांना चिडवत आनंदी म्हणाली. अगं ए, हेकेखोर कुणाला म्हणतेस? मित्र आहे तो. हट्टी जरी असला तरी मनाने प्रेमळ आहे, अगदी फणसासारखा. बाहेरून कितीही काटेरी वाटला तरी आतून अगदी गोड रसाळ असाच आहे. अहो, पण त्यांचे काटे इतरांना टोचतात त्याचं काय? बघा त्या काकू कशा कुडकुडतायत. आणि त्यांच्या मुलाला कडकडून भूक लागली आहे. आता एवढ्या रात्री त्यांना जेवण कुठून मिळणार? थांबा, मी जाते आणि घेऊन येते त्यांना, असं म्हणत तिने पुन्हा पायात चपला अडकवल्या. काही फायदा नाही ग. म्हटलं ना, तू डोकं जरी आपटलंस तरी तो यायचा नाही, खोकत खोकत सत्यजित म्हणाले. मग डोकं आपटून पाहतेस त्यांच्यासमोर, असं म्हणतच ती बाहेर पडली. विश्वराज मात्र खिडकीतून जेवढं दिसेल तेवढं पाहू लागली. आनंदी बाहेर पडली ती हातात काठी घेऊनच. कुत्रे अजूनही भुंकत होते. तिने काठीनेच गेट बडवला. लोखंडी गेटवर काठीचा आवाज झाला तसे कुत्रे घाबरून दूर पळाले. आनंदी सुटकेसाठी आली पाहून नूतनताईंना बरं वाटलं. तिच्या मागे लपत त्या म्हणाल्या. काय बाई हे कुत्रे तरी, जीव नुसता नकोसा केलाय माझा. अगं, इथे दोन माणसं आहेत, त्यांना सोडून माझ्याच मागे लागलेत बघ. नूतनताई असं म्हणताच आनंदी मग छान हसली आणि म्हणाली. काकू, तो आमचा टॉमी असणार. तो ना फक्त बायकांवरच भुंकतो. ती असं म्हणताच गिरीशला हसू आलं. कुत्रे पण भेदभाव करतात वाटतं तुमच्या इथे. आनंदी दिलखुलास हसली. विश्वराजांना ते काही आवडलं नाही. मला काय वाटतं नूतन, तू गाडीत बसून राहा. अहो, गाडीत किती वेळ बसू? पाठीला रग लागली आहे माझ्या. नूतनताई असं म्हणताच आनंदी म्हणाली. अजिबात बसूही नका काकू. चला तुम्ही आत. काकू, इथे किती अंधार आहे. कधी कधी जनावरसुद्धा येतात इथे. ती असं म्हणताच गिरीश घाबरला. म्हणजे वाघसिंह? नाही नाही हो, आमच्या इथे सापाला जनावर असं म्हणतात. आणि मग जनावरांना काय म्हणतात? माणसं. गिरीशने चेष्टा मस्करी केली पाहून विश्वराज भडकले. ए, काही अक्कल आहे की नाही तुला? जा, तूही गाडीत जाऊन बस. पण गिरीश आईच्या उत्तराची वाट पाहत होता. आई जर म्हणाली असती आपण आज जाऊया तर तोही आईच्या मागे जाणार होता. बाबांबरोबर थांबण्याची, आणि तेही एवढ्या रात्रीच्या अंधारात थांबण्याची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. काकू, ऐका ना माझं. इथे थांबणं खरंच सुरक्षित नाही. अहो चला आत, प्लीज, हात जोडते मी, आनंदी कळवळून म्हणत होती. ते पाहून विश्वराजांना आश्चर्य वाटलं. मग शेवटी नूतनताईच म्हणाल्या. हे पहा, मी तर आता आत चालली आहे. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर थांबा इथेच. आणि तू रे काय करणार आहेस? नूतनताईंनी गिरीशकडे पाहून मुद्दामच विचारलं. मी ना तुझ्याबरोबर येणार. तुला एकटीला कसं सोडू? बाबा, तुम्ही काय करताय? अहो, तुम्ही पण चला, नाहीतर तुम्ही एकटे पाहून तो टॉमी त्याच्या मित्रांना पण घेऊन येईल. गिरीश असं म्हणताच विश्वराज पण थोडे कावरे बावरे झाले. नको नको, मी थांबतो गाडीत. तुम्हाला काय वाटेल ते करा. अहो, हट्ट करू नका. सत्यजित भाऊजी तुमची वाटच पाहत असतील. चला, नूतनताई असं म्हणाल्या. पण तरीही विश्वराज ढिम्म हल्ले नाहीत.
तुला एवढं वाटतंय ना, मग तू जा. मला उगीच फोर्स करू नकोस हां. काहीही झालं तरी मी त्या घरात जाणार नाही, समजलं? राहिलं आता पुढे मी काय बोलू. आम्ही चाललोय. चल ग आनंदी. असं म्हणत नूतनताईंनी अंधारात आधारासाठी तिचा हात पकडला. काका चला ना प्लीज. बाबा खरंच वाट पाहतायत तुमची. ते पहा, खिडकीतून बघत असतील तुम्हाला. आनंदी म्हणाली. विश्वराजांनी इच्छा नसून सुद्धा तिरप्या नजरेने खिडकीकडे पाहिलं. फार काही दिसलं नाही, पण खिडकीत कुणीतरी उभं असावं असं त्यांना वाटलं. तरीही त्यांनी हेवी डायलॉग मारलाच. वाट लावणाऱ्या माणसांनी वाट पाहायची नसते. नूतनताईंनी मग त्यांच्याकडे जरा रागानेच पाहिलं. चल ग तू आनंदी. आता यांना सगळे म्हणी, वाक्प्रचार, डायलॉग्स आठवतील. चल तू. असं म्हणत नूतनताईंनी आधारासाठी एक हात आनंदीचा धरला आणि दुसरा गिरीशचा. गेटमधून कुणीतरी आत आलं पाहून सत्यजितांना आनंद झाला. माझा विशू आला का? ते स्वतःशीच पुटपुटले. काठीचा आधार घेत कसे बसे दरवाजाकडे आले. एक हात डोळ्यांवर धरत डोळे बारीक करून पाहू लागले. लांबू तर 3च माणसं दिसत होती. विशू कदाचित गाडी लावत असेल. येईल, तोही येईल. आनंदी पुढे झाली आणि म्हणाली, बघा बाबा कोण आलंय ते. सत्यजितांनी नूतन वहिनींना बरोबर ओळखलं. वहिनी, कशा आहात? आत या ना. मी बरी आहे भाऊजी. तुम्ही कसे आहात? पायरी चढत नूतनताईंनी विचारलं आणि त्यांची नजर सत्यजित भाऊजींवर स्थिरावली. त्यांना पाहून नूतनताईंना अगदी धक्काच बसला. धिप्पाड शरीरयष्टी असलेला माणूस अगदीच कृश झाला होता. भाऊजी काय हो हे? तब्येतीची काळजी घेत नाहीत की काय तुम्ही? नूतन वहिनींनी विचारलं. चालायचंच. म्हणता म्हणता त्याला पुन्हा खोकल्याची उबळ आली. सावकाश बाबा. आनंदीने पाठ चोळत म्हटलं आणि खुर्चीवर बसवलं. सत्यजित खुर्चीवर बसले. गिरीशकडे पाहत म्हणाले, हा थोरला की धाकटा? हा धाकटा, गिरीश. सत्यजित त्याच्याकडे कौतुकाने पाहत राहिले. नूतनताई म्हणाल्या, पाया पड रे. गिरीश पटकन खाली वाकला. सत्यजितांना भरून आलं. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ते म्हणाले, अगदी माझ्या विशूसारखाच दिसतोस रे. गिरीश फक्त हसला. वहिनी, तो नाही ना आला? बाहेरच थांबलाय ना? नूतनताई काही बोलल्या नाहीत. मला ठाऊक होतं तो नाही येणार, पण बाहेर तरी कसा थांबेल? किती गार आहे बाहेर. त्याला भूक लागली असेल. आनंदी, मला जरा हात दे ग. मी जातो. मी त्याला घेऊन येतो. असं म्हणत सत्यजित खुर्चीतून उठू लागले. बाबा, अंधारात पायऱ्या उतरून एवढं चालायला जमणार आहे का तुम्हाला? आनंदीने विचारलं. जमेल ग. तू मला फक्त हात दे. भाऊजी नका हट्ट करू. नाही यायचे ते. प्रयत्न करून पाहतो वहिनी. एवढी वर्ष केला, आता पुन्हा एकदा करून पाहतो. तेवढंच तर माझ्या हातात आहे आता. आनंदी, तू दे ना हात. नको 12 प्रश्न विचारत बसू. सत्यजित म्हणाले. मग आनंदी उठली आणि वडिलांना हात दिला. गिरीश सुद्धा मदतीसाठी पुढे आला. बाहेर पुन्हा कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं होतं. एका मागोमाग एक असे भुंकत होते की त्या सगळ्यांची जणू जुगलबंदी चाललेली आहे. विश्वराज गाडीत जाऊन बसले, पण भुकेने आता तेही कळवळले होते. थंडीने कुडकुडत होते. हा मूर्ख गिरीश. हँडबॅग हरवली नसती तर आता आपण आपल्या घरात असलो असतो. यांचं काय? हे गेले उपऱ्यासारखं. लग्नात घेतलेली सगळी वचनं खोटी असतात. तुमच्या सुखदुःखात मी सोबत राहीन म्हणून. पहा, आता माझी अर्धांगिनी गेली त्या मुलीच्या मागे. आपल्या नवऱ्याचा, आत्मसन्मानाचा कसलाही विचार केला नाही. आणि आमचं ते दिवटं कार्टं, तेही गेलं आईच्या मागे. बापाची काही चिंता आहे का? असं म्हणत विश्वराजाने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं. बाहेर आनंदी आणि गिरीश बरोबर कोणीतरी येत होतं. विश्वराजांचे डोळे विस्फारले. सत्यजितच होते. पण त्याचीही काय अवस्था झाली आहे? तो एवढा अशक्त का वाटतोय? विश्वराजांनी थोडीशी काच आणखीन खाली केली. त्यांना स्पष्ट दिसलं. होय होय, सत्यजितच. तो आपल्याकडेच येतोय. विश्वराज गडबडले. हा कशाला इथे येतोय? आणि याने कितीही मनधरणी केली तरीही मी याच्या घरात पाऊल टाकणार नाही. तशी शपथच घेतली आहे मी. मनोमन घेतलेल्या शब्दांची आठवण करत असतानाच आनंदीचा आवाज झाला. बाबा सावकाश. मनोमन घेतलेल्या शब्दांची आठवण करत असतानाच आनंदीचा आवाज झाला. बाबा सावकाश. तेवढ्यात सत्यजित ठेचकाळले होते. वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. क्षणार्थात कसलाही विचार न करता विश्वराज गाडीतून बाहेर आले आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. सावकाश सत्या. सत्यजितांनी मान वर करून पाहिलं आणि त्यांच्या वेदनेच्या ठिकाणी आता आनंद पसरला होता. समाधान पसरलं होतं.
ते पुढे झाले आणि अचानक मित्राच्या गळ्यात पडून रडू लागले. विश्वराजाने तटस्थ राहायचा प्रयत्न केला, पण तो फार काळ टिकला नाही. आपल्या खंगलेल्या मित्राला आधार देण्यासाठी म्हणून तरी त्यांना मिठी मारावीच लागली. विशू, माझा विशू म्हणत सत्यजित रडू लागले. विश्वराजांना सुद्धा स्वतःच्या भावना आवरणं कठीण झालं. आपल्या बाबांना असं रडताना गिरीश प्रथमच पाहत होता. दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम, एवढी मैत्री, तरीही एवढी मोठी गोष्ट झाली. कोणती गोष्ट झाली की बाबा सत्यजित काकांवर एवढ्या शत्रुत्वाने वागतायत? त्याला काहीतरी विमल आत्याचं प्रकरण आहे एवढी जुजबी माहिती होती. पण या दोन घरात नेमकं काय घडलंय आणि एवढी तेढ का निर्माण झाली आहे हे मात्र त्याला माहीत नव्हतं. चला काका, बाहेर खूप थंडी आहे, आनंदी म्हणाली. नाही नाही, मी त्या घरात येणार नाही, विश्वराज म्हणाले. आता मात्र गिरीश सुद्धा खरंच चिडला होता. वैतागतच तो म्हणाला, बाबा तुमचं काय हो, आता गळेबेट झाली, रडून झालं, तरीही तुम्ही काय येणार नाही लावलंय? त्याने विचारलं. अहो नका ना आता हट्ट करू. चला काका. हो, खूप थंडी आहे, तुम्हाला सहन होणार नाही ती. घरी चला, फ्रेश व्हा, मी गरमागरम काहीतरी खायला करते. वाटल्यास आजचीच रात्र काढा, उद्या सकाळी निघा. उद्या आम्ही नाही फोर्स करणार, आनंदी म्हणाली. तरीही विश्वराज ढिम्म हल्ले नाही. सत्यजितांकडे पाठ वळून उभे राहिले. उलट, असू देत, नाही येणार तो. त्याची शपथ मोठी आहे ना, आणि मलाही त्याने ती शपथ मोडावी असं अजिबात वाटत नाही. आनंद आणि गिरीश आता सत्यजितांकडे पाहू लागले. अहो काका, त्यांना समजवायचं सोडून त्यांच्या शपथेची महती काय सांगत बसलात तुम्ही? गिरीश वैतागत सत्यजित काकांना म्हणाला. असू दे रे, तुला नाही कळायचं. मी काय म्हणतो ते. विशू, तू तुझी शपथ अजिबात मोडू नकोस. मुलांनो, तुम्ही जा. विश्वराज काही यायचा नाही. सत्यजित असं म्हणताच विश्वराज म्हणाले, मी माझ्या गाडीत जाऊन थांबतो, तुम्ही जा. मग मात्र मुलांचा नाईलाज झाला. चला बाबा, आपण निघूया, असं म्हणत आनंदीने सत्यजितांना हात दिला. पण तेवढ्यात ते म्हणाले, नाही, मी इथेच विशूबरोबर थांबणार. त्याला त्याची शपथ मोडता येणार नाही, पण मी तर थांबू शकतो ना. ते ऐकताच दोन्ही मुलांनी डोक्याला हात लावला. विश्वनाथ सुद्धा रागावले. हे बघ सत्या, उगीच आगाऊपणा करू नकोस. तू जा आत. किती खोकतोयस तू? माझी शपथ आहे, मी काय ते पाहून घेईन. हो ना, मग तूही माझ्यामध्ये पडू नकोस. माझ्या मित्राची शपथ आहे ना, मी काय ते पाहून घेईन, सत्यजित म्हणाले. अरे असं काय करतोयस? जा म्हणून सांगितलं ना. नाही जाणार. दोघंही हमरातुमरीवर आले. नाईलाजाने मग नूतनताईंनाच बाहेर यावं लागलं. 2 मिनिटं तर त्याही त्या दोघांची हमरातुमरी पाहत राहिल्या. आणि मग विश्वराजांना दरडावून सांगितलं, अहो तुम्ही आता आत येताय हा. शेवटचं सांगते मी. आता जर तुम्ही आला नाहीत तर यानंतर जे काही घडेल ते तुमच्या कल्पनेच्या बाहेर असेल, एवढं लक्षात ठेवा. आपली बायको तशी डेंजर आहे, ती काही करू शकते याची विश्वराजांना कल्पना होती. थोडासा भाव खात मग ते म्हणाले, येईन पण एका अटीवर. याच्या घरी जाऊन मी काही खाणार नाही आणि उद्या सकाळीच आपण इथून निघायचं. सगळे एकदम म्हणाले, चालेल. आणि मग सगळेजण घरी आले. सत्यजितांना आनंद झाला. काकू, मी पटकन पिठलं भात आणि कुरडया तळते हं. भाकरी आणि भाजी पण करते. 20-25 मिनिटात सगळा स्वयंपाक तयार होईल. आलेच हं, असं म्हणत आनंदी किचनमध्ये गेली. नूतनताई पण तिच्या पाठोपाठ आल्या. एवढा पूर्ण स्वयंपाक करत बसू नकोस. वेळ बघ काय झाली आहे. तू फक्त पिठलं भात कर, सगळ्यांना खूप भुका लागल्या आहेत. भाकरी भाजीचा बेत अजिबात करू नकोस. मी कांदा वगैरे कापायला मदत करू का तुला? दे माझ्याकडे, असं म्हणत नूतनताईंनी समोरची विळी घेतली. काकू, तुम्ही काही मदत करू नका. तुम्ही जेवायला येणार याचाच मला एवढा आनंद झालाय की काय सांगू. तुम्ही फक्त बसा, माझ्याशी गप्पा मारा. गप्पा मारेनच ग, पण सोबतीला काहीतरी काम पण करते ना, म्हणजे तुझं काम लवकर होईल. आणि मी कुणी परकी आहे का? तुझ्या आईसारखीच आहे. त्या असं म्हणताच आनंदीच्या डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं. नूतनताईंना पण वाईट वाटलं. काहीतरी पटकन वेड्यासारखी बोलून गेली ना मी. आईची आठवण काढून मुद्दामून दुखवायचं नव्हतं ग तुला. त्या म्हणाल्या, नाही नाही काकू, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. उलट मला माझ्या आईचा स्पर्श तुमच्या बोलण्यात वागण्यात जाणवतोय ना. ती असं म्हणताच नूतनताईंनी तिला अगदी जवळ घेतलं आपल्या कुशीत. तेवढ्यात मागून गिरीश आला. अरे आता हे काय नवीन? जेवण द्या की लवकर, नाहीतर डायरेक्ट सलाईन लावावं लागेल मला. तो असं म्हणताच दोघी हसल्या, डोळे पुसल्या आणि कामाला लागल्या. आनंदीने काकूंना जराही हात लावू दिला नाही. काकू नको नको म्हणत असताना तिने एकीकडे भात, दुसरीकडे पिठलं, तिसरीकडे भाजी टाकली. पिठलं झालं, लगेच भाकऱ्या थापायला घेतल्या.
गिरीश अगदी भुकेने कळवळला होता. पहिलं ताट त्यालाच वाढलं. काकू, काकांचं ताट भरलंय, तुम्ही नेऊन द्या ना. अगं मी लाख नेऊन देईन, पण त्यांनी घेतलं पण पाहिजे ना. मगाशी त्याच अटीवर घरात आलेत ते, माहिती आहे ना. नूतनताई ताटाकडे पाहत म्हणाल्या. प्रयत्न तर करूया, नाहीतर मी एक काम करते, मीच नेऊन देते. तुम्ही घ्याल का वाढून, तिने विचारलं. हो बाई तू जा, माझं मी लागेल तेवढं घेईन वाढून, असं म्हणत त्यांनी आपलं ताट भरलं आणि बाहेर येऊन बसल्या. नूतनताई बाहेर आल्या तेव्हा विश्वराज त्या मोठ्या आराम खुर्चीत बसले होते. मागे पुढे डुलत होते. अहो, तुम्ही त्या खुर्चीत काय बसलाय? ती खुर्ची सत्यजित भाऊजींची आहे. ते पहा कसं अंग चोरून खाली बसलेत ते. नूतनताई असं म्हणताच विश्वराज ताठ झाले. अहो नाही बहिणी, त्या खुर्चीवर त्यालाच बसू दे. ती खुर्ची त्याचीच आहे. पिढीजात खुर्ची आहे आमची. पण विशू घरी आला ना की मग त्या खुर्चीवर बसायची कुणाचीच टाप नसते. ती खुर्ची त्यालाच दत्तक देऊन टाकली होती आम्ही. त्यामुळे तो इथे असेपर्यंत त्या खुर्चीवर मी काही बसत नसतो, असं म्हणत सत्यजित हसले. आनंदी ताट घेऊन पुढे आली. काका, थोडं जेवून घ्या ना. तुम्हाला आवडतात तशी भरली मिरची पण केली आहे. विश्वराजांनी वर पाहिलं. बाबांनी सांगितलं मला तुम्हाला मिरच्या आवडतात ते. घ्या. अगं नको ग, मगाशी मी काय सांगितलं होतं. विश्वराजांचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता. काका, तुम्ही जे बोललात त्याला आता प्रहर उलटून गेलाय. झाल्या त्या गोष्टी, जुन्या झाल्या. आता समोर आलेल्या अन्नाचा अपमान नका करू. हे बघा, तुम्ही जेवलात नाही तर फार वाईट वाटेल मला. प्लीज घ्या ना. अहो कधीपासून उपाशी आहात तुम्ही, घ्या, असं म्हणत तिने ताट डायरेक्ट त्यांच्या मांडीवरच ठेवून दिलं. अगं नको ग माझे आई, उगीच हट्ट करूस. उचल ते ताट. आता मला आई म्हणालात ना, मग माझी आज्ञा समजा आणि जेवून घ्या. आनंदी असं म्हणताच विश्वराज तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. तिचा चेहरा लताईसारखाच होता, सत्यजितांच्या आईसारखा. सत्यजितांच्या आईला ते लताई म्हणत. घे रे विशू, हट्ट नको करूस. हात जोडू का तुझ्यापुढे आता. सत्यजित असं म्हणताच विश्वराज काही बोलले नाहीत. ताटातली मिरची सारखी सारखी खुणावत होती. त्यांनी मिरची आणि भाकरीचा एक घास घेतला, पण त्या मिरचीबरोबर मागे पडलेल्या सगळ्या तिखट आठवणी पुन्हा उगाळून वर आल्या. विश्वराजांनी एक घास खाल्ला आणि त्याला ठसका लागला. हळूहळू विशू, हे तांब्यातलं पाणी घे, असं म्हणत सत्यजिताने तांब्या पुढे केला. विश्वराज काही बोलले नाहीत. खरं तर सत्यजितशी त्यांना बोलायचं होतं. एवढी वर्ष जो त्रास त्यांनी मनात दाबून ठेवला होता त्याचा जाब विचारायचा होता. पण त्याची लेक समोर होती. त्या गोड मुलीकडे पाहून विश्वराजांनी आपला राग आवरता घेतला. मिरची छान झाली हा बेटा. विश्वराज असं म्हटल्यावर आनंदी छान हसली. गिरीशने पोट भरण्याची ढेकर दिली. नूतनताईंना पण 2 गरम गरम घास पोटात गेल्यानंतर बरं वाटलं. अगदी देवासारखी धावून आलीस ग तू, असं म्हणत त्यांनी आनंदीला भरभरून आशीर्वाद दिले. आनंदीने पटकन भांडी घासून घेतली. नूतनताई मदत करायला पाहत होत्या, पण तिने कशालाही हात लावू दिला नाही. बरं का आनंदी, विशूची गादी याच खोलीत घाल. देव्हाऱ्यासमोरची जागा त्याची आहे, सत्यजित म्हणाले. बरं काकू, तुम्ही आणि मी आपण दोघे आतल्या खोलीत झोपू आणि हे देवघराच्या बाजूला एक छोटी खोली आहे तिथे झोपतील. चालेल ना तुम्हाला. गिरीशकडे पाहून तिने विचारलं. हो चालेल. एक चादर आणि उशी द्या तेवढी, मग कुठेही झोप येईल मला, गिरीश म्हणाला. अरे तुम्ही एकाच वयाचे आहात, एकमेकांना अहोजाहो कशाला करता. नावाने हाक मारली तरी चालेल, नूतनताई म्हणाल्या. असंही गिरीशला अहोजाहो करायची सवय नव्हतीच. तो चटकन म्हणाला. बरं आनंदी, गाद्या कुठे आहेत ते सांग, मी तुला मदत करतो. दाखवते हां, असं म्हणत ती आणखीन आतल्या खोलीत गेली. तुमचं घर किती मोठं आहे ग, आश्चर्याने गिरीश म्हणाला. तुमचं शेजारचं घर तर याहून मोठं आहे. पडझड झाली आहे एवढंच, नाहीतर खूप सुंदर घर आहे तुमचंही, ती म्हणाली. बघ ना, कित्येक वर्ष आम्ही इथे आलो देखील नाही, पण आता उद्याच घराची पाहणी करणार आहे. बरं मला सांग, इथे फिरण्यासारखं काय काय आहे ग, गिरीशने विचारलं. खूप काही आहे. डोंगर आहे, समुद्र आहे, तळं आहे, गणपतीचं मोठं मंदिर आहे, एक पुरातन वास्तू संग्रहालयसुद्धा आहे. मी घेऊन जाईन ना तुम्हाला तिथे, ती म्हणाली. अगं मला अहो जाऊ नको करूस, मगाशी आई काय म्हणाली ऐकलंस ना. तो असं म्हणताच ती पटकन हसली. अरे तुरे पटकन करता येत नाही मला. मग आज रात्रभर प्रॅक्टिस कर. उद्या सकाळी ए गिरीश अशी एकेरी हाक मार मला. ओके, डोळे मिचकावत तो म्हणाला. तशी ती हसली. या उषा या चादरी. ओके. त्याने पटापट स्वतःची गादी घालून घेतली आणि आडवा झाला. आनंदीने आपल्या खोलीत काकूंची गादी घालून दिली.
काकू, शेजारी पाण्याचा तांब्या ठेवलाय, आणखीन काही हवं का तुम्हाला? तिने विचारलं. नको ग, तूही झोप आता. खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी, पण आता उशीर झालाय, माझे डोळे पेंगतायत. उद्या मात्र नक्की बोलू हां, असं म्हणत त्याही झोपून गेल्या. विश्वराज मात्र या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिले. कित्येक वर्षांनी ते या घरात आले होते. त्यांच्या त्याच जागेवर झोपले होते. बाजूला तोच मित्र होता. त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं, विचारायचं होतं, पण बोलता येत नव्हतं. विशू, झोपला नाहीस ना? नाहीच झोपणार तू. माझ्याशी खूप काही बोलायचं असेल, खूप प्रश्न विचारायचे असतील. आहे, मी जागा आहे. कान टोपी चढवत सत्यजित म्हणाले. होय सत्या, जोपर्यंत काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत झोप येणार नाही मला. प्रश्नांची उत्तरं ऐकल्याशिवाय तुला झोप येणार नाही आणि ती दिल्याशिवाय मला डोळे बंद करता येणार नाही. बोलता बोलता पुन्हा त्यांना खोकल्याची ढास लागली. सत्या, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस? पाणी देऊ का? विश्वराजाने विचारलं. सत्यजिताने हातानेच नको असं सांगितलं. तू फक्त ऐक. इतकी वर्ष जे मी मनात दाबून ठेवलंय ना, ते फक्त ऐकून घे आणि विश्वास ठेव, यातला एक आणि एक शब्द खरा आहे. अरे, तो काळच फार विचित्र होता. व्यवसाय डबघाईला आला होता आप्पांचा. आप्पांनी गावच्या सावकाराकडून भरमसाठ कर्ज घेऊन ठेवलं होतं. 3 मुलींची लग्न, त्यात कर्जाचा डोंगर. त्यातच आप्पा पार बुडून गेले होते. नात्यातल्या फडके नावाच्या एका सद्गृहस्थांच्या मुलीचं स्थळ मला आलं. मुलीच्या पायात काहीतरी व्यंग होतं. कोणत्या तरी नातेवाईकांनी सुचवलं, सत्यजितला लग्नाला तयार करा. मुलगी नाकीडोळी छान आहे, फक्त पायात थोडंसं लंगडते. घरची परिस्थिती खूप चांगली आहे. हुंडा म्हणता येणार नाही, पण तुमच्या संसारासाठी प्रेमाचा आहेर भरपूर द्यायला तयार आहेत ती लोक. परिस्थितीने गांजलेल्या आप्पांना दुसरा काहीच मार्ग दिसत नव्हता. मला न विचारताच त्यांनी माझं लग्न ठरवून टाकलं. मी अजिबात तयार नव्हतो, पण आप्पांच्या हातात पैसे आले नाही तर मोठ्या बहिणीचं अक्काचं लग्न मोडेल. आप्पा रसातळाला जातील. गावात त्यांची छी थू होईल. तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तेव्हा मी हात जोडते असं म्हणून आईने मला लग्नासाठी गळ घातली. एकीकडे माझं प्रेम, दुसरीकडे घरची इज्जत वेशीला टांगलेली. हे कमी होतं म्हणून की काय, तुमच्या बाबांनी सुद्धा विमलचं लग्न त्या नालायक चंदनशी, सावकाराच्या मुलाशी ठरवलं. कारण त्या चंदनची विमलवर अगोदरपासूनच वाईट नजर होती. आमच्या नात्याबद्दल तुमच्या बाबांना त्यानेच कान भरवले. कोणताही विचार न करता मग घाईघाईने तुमच्या बाबांनी विमलचं लग्न त्यांनी चंदनशी ठरवून टाकलं. दिसायला कुरूप, स्वभावाने वाईट, चारित्र्य खराब अशा चंदनशी लग्न ठरवलं हे ऐकूनच विमल सैरभैर झाली. तुला कळवायचा सुद्धा मी प्रयत्न केला, पण माझं पत्र जायच्या आधी तुझी दुसरीकडे बदली झाली होती. फोन नंबर मिळाला नाही. मी ठरवलं, काहीही झालं तरी विमलला आपण सोडायचं नाही. पळून जाऊन लग्न करायचं आणि मग इथे आल्यावर पुन्हा काबाड कष्ट करून आपण सगळं कर्ज फेडायचं. एकदा मी हिम्मत करून विमलला भेटलो. माझ्या एका मित्राच्या गणेशच्या साहाय्याने आम्ही पळून जायचं ठरवलं. पण कशी काय माहीत, चंदनला त्या गोष्टीची कुणकुण लागली. रात्री विमल घरच्यांचा डोळा चुकवून बाहेर तर पडली, स्टँडवर सुद्धा आली. मी सुद्धा निघालो, पण वाटेत चंदनच्या गुंडांनी मला पकडलं आणि मला पळवून नेलं. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. हात पाय बांधून एका खोलीत कोंडून ठेवलं. आणि मग मात्र सत्यजित एकदम हमसून हमसून रडायला लागले. काय झालं पुढे सत्या, सांग. सत्यजितांच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. त्या हलकट चंदनने विमलवर बळजबरी केली रे, आणि शर्मिंदा होऊन तिने जीव दिला. गणेशची साक्ष फिरवून सगळा आळ चंदनने माझ्यावर घातला. पोलिसांनी मला तुरुंगात ठेवलं. चौकशी चालूच होती. त्या सगळ्यात तुमचे आईबाबा खचले, आमचे आप्पा खचले. दोन्ही घरांचे संबंध एका क्षणात बिघडले. आधीच संकटांचा डोंगर, त्यात ही अशी परिस्थिती ओढवली. आप्पा खचले होते, पण तरीही आईने आधार दिला. शेवटी त्यांनी पुन्हा सावकाराचे पाय पकडले. आपल्या मुलाला वाचवायची नामी संधी सावकाराकडे आली होती. या प्रकरणावर पडदा पाडून टाका असं म्हणत सावकारांनी पोलिसांना गळ घातली. आप्पांनी मला सोडवलं आणि अक्षरशः माझ्या पायावर डोकं ठेवलं. घरच्या सुखासाठी मग मला लग्नाला तयार व्हावं लागलं. लग्न केलं, पण ना मी सुखी झालो, ना माझ्या बायकोला कधी सुखी ठेवू शकलो. ती बिचारी कुढतच गेली. मुलगी झाली, त्यामुळे घरात आनंद येईल या आशाने
या आशेने बिचारीने लेकीचं नाव आनंदी ठेवलं. पण मी स्वतः विमल जाण्याच्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. स्वतःला अपराधी मानत राहिलो. घरात लक्ष नव्हतं, बायको मुलीकडे लक्ष नव्हतं. ती आजारी पडली, ताप वाढला आणि तशातच लहान मुलीला माझ्याकडे सोडून ती देवाघरी गेली. लग्न झाल्यानंतर बहिणींची लग्न केली. त्यानंतर आप्पा गेले. पाठोपाठ आई गेली. सगळं घर रिकामं झालं. मी एकटा पडलो. असं वाटत होतं आपण सुद्धा जाऊन जीव द्यावा. पण माझ्या लेकीचा आनंदीचा चेहरा समोर आला. छोटासा जीव तो, पण तिने सावरलं मला. आणि त्या दिवसापासून ती माझ्यासाठी जगत राहिली आणि मी तिच्यासाठी. एवढे धक्के पचवले तेव्हा मेलो नाही. पण बायको गेली, मुलीची जबाबदारी आली आणि आता काही वर्षांपूर्वीच हार्ट अटॅक येऊन गेला. आणि आता तर सगळं शरीरच थकलंय. सगळा जीव माझ्या लेकीत अडकलाय माझा आता. तिचं लग्न पाहायचंय रे. एकदा ती सुखी झाली ना की मग मी डोळे मिटायला मोकळा. ते सगळं ऐकून आता विश्वराज हमसून हमसून रडत होते. असं नको रे बोलू सत्या. मी तुला काही होऊ देणार नाही. आपण शहरात जाऊ, तुझ्यावर चांगली ट्रीटमेंट करू. आणि एवढं सगळं घडलं तरी तू मला एका शब्दानेही बोलला नाहीस. विश्वराजाने पुन्हा प्रश्न केला. कसं बोलणार? तुझ्या आईबाबांनी संबंध तोडून टाकले. मला भीती वाटली. त्यावेळेस चंदनचं रहस्य तुला कळलं तर तू त्याचा जीव घेतला असतास. तुझ्यावर काहीही येऊ द्यायचं नव्हतं मला. म्हणून मी ठरवलं की मीच त्याचा बदला घेईन. पण त्याआधीच त्याचा अपघात झाला आणि गाडीखाली चिरडून तो मेला. आता तर सावकारही मरायला टेकला आहे. कुणाचा बदला घ्यायचा? तूही बोलायला तयार नव्हतास. मग इथलं घर बंद करून तुम्ही शहरात निघून गेलात. तुला शोधायचा प्रयत्न केला, पण फोन नंबर मिळाला नाही तुझा. मागे एकदा आला होतास तेव्हाही बोलायचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा काही तासांसाठी आलास आणि निघूनही गेलास. एवढं कळलं की तुझा नंबर गुरबांकडे आहे, पण त्यांनी तो दिला नाही. म्हणजे तू त्यांना द्यायला नकार दिलायस असं म्हणाले. मग मी तुझ्यापर्यंत कसा पोचणार होतो? आता मात्र बोलून बोलून सत्यजितांना धाप लागली होती. बस विशू, हेच काय ते सत्य आहे. आज सगळं बोलून टाकलं आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं. फक्त 2च गोष्टींसाठी जगत होतो मी. एकतर हे सत्य तुला सांगायचं होतं आणि दुसरं म्हणजे माझी आनंदी. सत्या, आनंदीची खूप काळजी लागून राहिली आहे रे. तू जीवाभावाचा म्हणून तुझ्याकडे माझी काळजी बोलून दाखवली. एवढं बोलून सत्यजित थांबले. विश्वराज उठले आणि मित्राला घट्ट मिठी मारली. माफ कर सत्या. एवढी वर्ष फक्त राग मनात धरून ठेवला मी. खूप पश्चाताप होतोय आता. तू न केलेल्या चुकीसाठी मी तुलाच गुन्हेगार मानत राहिलो. खरंच माफ कर मला. सत्यजिताने विश्वराजांचे जोडलेले हात सोडवले. माफी नको रे मागूस, पण एक वचन मात्र दे. सत्यजित असं म्हणताच विश्वराज पाहू लागले. वचन? कोणतं रे वचन? आणि आता वचनच काय, माझा प्राण जरी मागितलास ना तरी तुझ्यासमोर हसत हसत ठेवीन मी. यापुढे माझ्या मित्राच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, विश्वराज म्हणाले. विशू, तू माझी हालत पाहतोयस. माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही रे. आला दिवस ढकलतोय मी. सगळे डॉक्टरी उपचार करून झाले, पण आता मोठं ऑपरेशन झेपणार नाही असं डॉक्टर म्हणतायत. खरं सांगू, आता माझी कोणती इच्छासुद्धा उरली नाही. माझा जीव फक्त माझ्या आनंदीत अडकलाय. आपण लाख म्हणतो रे, भावंड रक्ताची असतात. मला 3 बहिणी आहेत. त्यांच्यासाठी मी एवढं केलं, पण आज माझी परिस्थिती अशी आहे तर एकही बहीण इथे फिरकली नाही. कुणालाही आनंदीची काळजी वाटत नाही. तूच आता माझ्या जवळचा आहेस. मला वचन दे, माझ्यानंतर माझ्या आनंदीचा बाप म्हणून सांभाळ करशील. हे बघ, फार काही नाही माझ्याकडे, पण हे राहतं घर, थोडीफार बागायती आणि तिच्या लग्नासाठी दागिने तेवढे ठेवलेले आहेत. माझी आनंदी शिकलेली आहे. कॉलेजमध्ये शिकवते ती. आमचा घर खर्च बागायतीमधून येणाऱ्या उत्पन्नावर चालतो. तिच्या पैशाला मी हातही लावलेला नाही. तिचा बँक बॅलन्स आहे. सगळे पैसे जोड आणि तिचं चांगल्या घरात लग्न लावून दे. तू तिच्यासाठी चांगला मुलगा पाहशील यात मला तीळ मात्र सुद्धा शंका नाही. म्हणून तुझ्यापाशी बोललो. माझ्याच्याने शक्य झालं असतं तर मीच कुठे कुठे वर संशोधन करायला हिंडलो असतो, पण इथून गेटपर्यंत सुद्धा जाण्याची ताकद उरली नाही रे माझ्यात. एवढं एक वचन देशील मला? सत्यजित गयावया करू लागले. अरे सत्या, आनंदीची काळजी करूच नकोस. जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ती मला माझी लेक वाटली होती. खरं सांगू, बाकी कुणासाठी नाही, फक्त तिच्यासाठी म्हणून माझी शपथ मोडली आहे मी.
आणि या घरात आलो. रागावण्याचं फक्त नाटक होतं रे. तिचं प्रेम जाणवलं मला. आजपासून ती माझी झाली. पण एक लक्षात ठेव, तूही मरायची भाषा करायची नाहीस. आपण शहरात जाऊन तुझी ट्रीटमेंट इथे करून घेऊ. हे आधी वचन मला दे. विश्वराज असं म्हणताच सत्यजिताने क्षणभर डोळे मिटले. आयुष्यभराचा मोठा भार उतरल्यासारखं वाटत होतं. बस रे विशू, आता कसलीच काळजी नाही. माझ्या प्रवासाला जायला मी मोकळा झालो. बघ सत्या, पुन्हा पुन्हा तू तेच बोलतोयस. आता मात्र आपलं खरंच भांडण होईल ना. विश्वराज भडकले तसे सत्यजित शांत झाले. बरं बाबा, नाही बोलणार. पण आता रात्र बघितलीस का किती झाली. थोडा वेळ आराम कर. तूही दमलायस. आता माझ्यावरचा राग गेला ना, मग झोपही शांत लागेल. असं म्हणून सत्यजिताने त्यांच्या बेडजवळचा लाईट घालवला आणि दोघेही निद्राधीन झाले. सकाळी आनंदी लवकरच उठली. नूतन काकू अजून झोपल्या होत्या. आज असाही रविवार होता. आज कॉलेजला जायचं नव्हतं. त्यामुळे ती अगदी निश्चिंत होती. पण आता नाश्त्याला काय करायचं. ती बाहेर आली. बाहेर सत्यजित उठून अंगणात बसले होते. सकाळी सकाळी त्यांना गरम चहा लागतो म्हणून तिने चहाचं आधण ठेवलं. काय हो बाबा, एवढ्या लवकर का उठलात. काका तर झोपलेत अजून. आणि रात्री काही बोलणं झालं का तुमचं. फार चिडले नव्हते ना ते. मला तर बाई भीतीच वाटत होती. आज त्यांचा मूड कसा असेल कुणास ठाऊक. नाश्ता करतील की नाही, चहा घेतील की नाही, की तसेच उठून रागावून जातील. खरंच जमद अग्नीचा अवतार आहे नुसता. ती असं म्हणतात सत्यजित खोको हसले. अगं, एवढं काही टोकाचं बोलायला नको बरं. काल सगळे गैरसमज दूर झाले आणि त्याने मला चक्क मिठी मारली. सत्यजित असं म्हणताच आनंदी आश्चर्याने पाहू लागली. काय, खरंच सांगताय बाबा. हो हो, अगदी खरं. आज तो नाश्ता करेल आणि जेवणही इथेच घेईल बघ. त्याला ना नारळाचा रस आणि तांदळाच्या शेवया खूप आवडतात. नाश्त्याला ते करायला जमेल तुला. वाटल्यास मी मदत करतो. पडवीतून नारळ घेऊन येतो. तुला फोडून देतो. उत्साहाने सत्यजित म्हणाले. अरे वा, छान आयडिया दिलीत. आता मी नाश्त्याला काय करू हाच विचार करत होते. पण तुम्ही दगदग करू नका हां. मला नारळ फोडता येतो, मी घेईन. तुम्ही बसा इथे. ती एवढं म्हणेपर्यंत आळोखे पिळोखे देत विश्वराजसुद्धा उठले होते. गुड मॉर्निंग काका. ती असं म्हणताच विश्वराज हसले. राम राम असं म्हणावं ग सकाळी सकाळी. मी जरा विहिरीवर तोंड धुवून आलो. आनंदी, मला चहा देतेस का. विश्वराजाने विचारलं. आनंदीला आनंद झाला. लगेच देते काका. आनंदी, पण त्याला कोरा चहा लागतो हां. सत्यजितांनी आठवण करून दिल्यावर विश्वराज हसले. सगळं बरोबर लक्षात आहे याच्या. हो ग, कोराच चहा कर. आलो मी. विश्वराज फ्रेश व्हायला नाणी घरात गेले. आनंदीने एकीकडे चहाचं आधण ठेवलं, दुसरीकडे 2 नारळ फोडून घेतले. काकांना गरमागरम चहा दिला. दोघा मित्रांच्या कसल्या कसल्या गप्पा चालल्या होत्या. फार पूर्वी आपण कसे क्रिकेट खेळायचो, मग दशावताराला किती मजा यायची, वगैरे वगैरे. आनंदीने तिथून पळ काढला कारण अजून नाश्ता करायचा होता. तिने खोबरं खवळून घेतलं, रस काढून घेतला. तेवढ्यात काकू उठल्या. काकू, इतक्यात का उठलात. आराम करायचा ना. तिने प्रेमाने विचारलं. आणि सगळं काम तूच करणार, आम्ही बसून खायचं, बरोबर ना. काही नाही, माझी अंघोळ झालेली आहे, देवाला नमस्कार करून झालेला आहे. आता काय करू तेवढं सांग. नूतनताई म्हणाल्या. हा पाट घ्या आणि इथे बसा. मी गरमागरम शेवया देते आणि रस देते, तेवढा खाऊन घ्या. अगं आनंदी, मला तर अगदी मी माझ्या माहेरी आल्यासारखं वाटतंय. किती ग करशील पोरी. आम्ही आलो आणि तुला त्रास झाला बघ. काकू असं म्हणताच आनंदीने त्यांच्या तोंडावर हात ठेवला. असं नका ना म्हणू काकू. अगदी आईच्या कुशीत आल्यासारखं वाटतंय. नूतनताईंनी तिला जवळ घेतलं. बरं बाई, काय पाहुणचार करायचा तो कर. असं म्हणत पाट घेऊन त्या सरळ बसून गेल्या. काय ग, यांचा मूड कसा आहे. नूतनताईंनी विचारलं. काय सांगू काकू, जादूची कांडी फिरावी असं झालंय. काकांचा मूड एकदम छान आहे. रात्री 2 मित्रांमध्ये समेट झाली. सकाळी कोरा चहा मागितला माझ्याकडे. त्यांच्या आवडीच्या रस शेवया म्हणूनच तर केल्या आहेत. आनंदी असं म्हणताच नूतनताईंना पण आनंद झाला. खरंच की ग, यांना रस शेवया खूप आवडतात. तुला कसं कळलं. मला कुठे कळायला, बाबांनी सांगितलं. तेवढ्यात विश्वराज आत आले. काय हो, निघायचं आहे ना आपण. मुद्दामच चेष्टेने नूतनताईंनी विचारलं. होय होय, निघूया. पण आता आनंदीने एवढे रस शेवया केले आहेत, ते खाऊन निघू. उगाच अन्नाचा अपमान करायला नको. देतेस ना आनंदी. असं म्हणत त्यांनी फटकल मारली. आनंदीने आनंदाने काका
बाहेर हसण्या खिदळण्याचा आवाज झाला म्हणून गिरीशलाही जाग आली. डोळे चोळतच तो बाहेर आला. बाबांकडे पाहून त्याने पुन्हा डोळे चोळले. काय रे, असा काय पाहतोस माझ्याकडे? विश्वराजाने विचारलं. एवढं गोड गोड आता तुम्हीच बोलत होतात ना? मी स्वप्नात तर नाही ना? तो असं म्हणताच विश्वराजाने त्याच्याकडे जरा रागानेच पाहिलं. का, मी गोड बोलू शकत नाही? त्यांनी विचारलं. बोलू शकता का? हे आम्हाला तरी आत्ताच कळलं. बरं का आनंदी, एवढं कौतुक माझं आणि दादाचं सुद्धा बाबांनी कधीच केलं नसेल. नसेल काय, नाहीच. आमचं कौतुक फक्त गालावरच्या फटक्यांनी आणि पाठीवरच्या दणक्यांनी. कमरेवर हात ठेवत गिरीश म्हणाला. कौतुक करायला समोरची व्यक्ती पण तशीच लागते. तुम्हाला प्रेमाची आणि शब्दाची भाषा कळते का? फटके खाऊनच तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो. तुम्हाला त्याच भाषेत शिकवावं लागतं. विश्वराज असं म्हणतात सत्यजित म्हणाले. नको रे असं म्हणूस, एवढा गुणाचा पोर आहे. खरं सांगतो विश्वराज. तरुणपणी तू अगदी असाच दिसायचास, सत्यजित म्हणाले. म्हणजे काय म्हणायचं तुला सत्या? मी आता म्हातारा झालो की काय? विश्वराज असं म्हणताच हास्याचा फवारा उडाला. गिरीश म्हणाला, मी दात घासून येतो, मलाही काहीतरी खायला द्या. हो हो, लवकर या. आनंदी असं म्हणताच गिरीशने पुन्हा तिला टोकलं. तू मला पुन्हा अहो जाऊ म्हणालीस? मी काय म्हटलं होतं? अरे तुरे करायची रात्रभर प्रॅक्टिस करून ठेव म्हणून. आणि आज तू मला तळं देऊळ वगैरे काय काय दाखवणार आहेस माहिती आहे ना? त्याने विचारलं. हो आहे लक्षात, पण जेवणाचं सुद्धा पाहायला हवं की नको? मी एक काम करते, माझ्या ओळखीचा ऑटोवाला आहे, त्याला तुमच्यासोबत धाडते, तो दाखवेल तुम्हाला सगळं. ती असं म्हणतात सत्यजित म्हणाले. नको, तसं करू नकोस. तू जा की त्याच्याबरोबर, तो एकटा कंटाळून जाईल. अहो पण बाबा जेवणाचं, तिचं वाक्य तोडत नूतनताई म्हणाल्या. मी आहे ना, मी पाहीन जेवणाचं, तुम्ही या फिरून. गिरीश नाश्ता करायला बसला. फारच टेस्टी आहे नाश्ता. आनंदीने आग्रहाने त्याला आणखीन वाढलं. बरं गिरीश, आज दिवस मजा करून घे. उद्यापासून आपल्याला घरच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर वगैरे शोधावा लागेल. लवकरात लवकर काम झालं तर बरंच आहे. एकदा साफसफाईला सुरुवात झाली ना की मग गुरुवांना फोन करतो, मग अभिषेक वगैरे करून देव पुन्हा देव्हाऱ्यात ठेवता येतील, विश्वराज म्हणाले. विशू, त्या सगळ्याची काळजी करूच नकोस. अरे आपला वाघमारे चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे, मी त्याला बोलावून घेतो. कमीत कमी दिवसात आणि कमीत कमी खर्चात तो सगळं व्यवस्थित करून देईल. काल तुम्ही दमून आलात, आज दिवस थोडा आराम करा, उद्यापासून कामाला लागा. असंही आनंदीला आजच सुट्टी आहे, उद्या तिलाही कॉलेजला जायचं आहे. मग गिरीशला फिरता यायचं नाही. जा रे गिरीश पटापट, नाश्ता करून तुम्ही सुद्धा फिरून या, सत्यजित म्हणाले. गिरीश आणि आनंदी मग फिरायला निघाले. बाबा, गाडी घेऊन जाऊ ना? तुम्हाला लागणार तर नाही ना? जा जा, पण टाकी फुल करून येताना. ओके, असं म्हणत गिरीश आणि आनंदी बाहेर पडले. गिरीश, गाडी चालवताना सावकाश, नूतनताईंनी नेहमीच्या सूचना दिला. जाताना आनंदीने नूतन काकूंना मिठापिठाचे सगळे डबे दाखवून ठेवले. हलकं फुलकं जेवण करा, संध्याकाळी आल्यानंतर मी चांगला बेत करीन, असं म्हणाली. जा ग माझे सासूबाई तू आता इथून, की तुझा कान पकडू, नूतनताई लटक्या रागाने म्हणाल्या. तशी आनंदी बाहेर पडली. पहिल्यांदा कुठे जायचं आहे? गिरीशने विचारलं. देवळात जाऊया, गणपती बाप्पांच्या आणि महादेवांच्या सुद्धा. थोड्या पायऱ्या आहेत, चढायला जमेल ना तुम्हाला? तिने विचारलं. मी रोज जिमला जातो, माझ्या स्ट्रेंथवर डाऊट घेऊ नकोस, तो म्हणाला. तसं नाही, मी आपली आगाऊ सूचना देऊन ठेवली, नाहीतर तुम्ही म्हणाल एवढी चढण होती, अगोदरच का नाही सांगितलंस? ती असं म्हणताच त्याने पटकन ब्रेक लावून गाडी बाजूला घेतली. काय झालं? घाबरून तिने विचारलं. तू आत्ताच्या आत्ता इथून उतर. तो असं म्हणताच ती घाबरली आणि आश्चर्याने पाहू लागली. काही चुकलं का? तिने विचारलं. तू मला पुन्हा अहो जाऊ केलंस, रागाने गिरीश म्हणाला. उफ, एवढंच ना, किती घाबरवलं मला वाटलं चुकून माझ्याकडून एखादा तुमच्या मनाला लागेल असा शब्द निघून गेला. स्टिअरिंगवर आपलं डोकं आदळत मग गिरीश म्हणाला. पुन्हा तुम्हाला? अगं मला असं काही ऐकायची सवय नाही, प्लीज नको ना असं करू. अहो तुम्हाला अहो जाऊ ऐकायची सवय नाही आणि मला अरे तुरे करायची, ती म्हणाली. हे बघ आनंदी, तू अशी वागलीस ना तर आपल्यात मैत्री कधीच होणार नाही. बरं ना, तुझं ना माझं, मी एक सजेशन देतो. तू 3दा अहो जाऊ म्हटलंस की 2दा अरे तुरे करायचं, चालेल? गिरीश असं म्हणताच आनंदी कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहू लागली. काय बावळटपणा आहे हा, मला नाही जमायचं असं काही करायला. तरी तुला म्हणावं लागेल,
नाहीतर आपण घरी परत चाललो, असं म्हणत त्याने गाडी वळवली. बरं बरं करते, चला ये होईना बाद, असं म्हणत मग त्याने गाडी सुसाट वेगाने पळवली. देवदर्शन झाल्यानंतर संग्रहालयात गेले. पुरातन वस्तू पाहून गिरीशला आनंद झाला. अशा अँटिक वस्तू पाहायची त्याला आवड होतीच. फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून, नाहीतर त्याने व्हिडिओसुद्धा केला असता. दोघांनी छान गप्पा मारल्या. थोडा वेळ तळ्यावर गेले. गिरीशने पाण्याला स्पर्श करून पाहिलं. अगदी थंडगार पाणी होतं. त्याने ओंजळीत पाणी घेतलं, चेहऱ्यावर मारलं. मस्त वाटलं. आनंदी एकदम फ्रेश वाटलं हां, तो म्हणाला. हो, हे तळं तसंच आहे. मला इथे यायला खूप आवडतं, असं म्हणत ती हसली. कोणत्या तरी विचारात निघून गेली. तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारत गिरीशने विचारलं, तू एकटी येतेस इथे? ती पटकन बोलून गेली, नाही, मी आणि मग अचानकच ती थांबली. काय झालं? कुणाचं नाव घेतलंस? तिचा चेहरा कावरा बावरा झाला. नाही नाही, कुणाचं नाही. मी आणि माझी मैत्रीण असं म्हणणार होते. आनंदी, तू सांगितलं नाहीस तरी कळलं मला. तू कोणत्या मैत्रिणीबद्दल नाही, तुझ्या खास मित्राबद्दल बोलत होतीस. पण तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. मीही काही फोर्स करणार नाही. पण सांगितलंस तर मित्र म्हणून तुझं सिक्रेट कायम पोटात ठेवीन मी, गिरीश म्हणाला. आनंदी मग क्षणभर शांत राहिली. खरं सांगू गिरीश, खरं सांगू गिरीश, सांगण्यासारखं काही नाही आणि लपवण्यासारखंही काही नाही. म्हणूनच खरं बोलायची भीती वाटते. म्हणजे कळलं नाही मला, गिरीशने विचारलं. मगाशी मी बोलता बोलता थांबले. त्याचं नाव श्याम आहे. श्याम आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. खरं सांगू, मला फार कोणी मैत्रिणी नाहीत. श्याम माझा चांगला मित्र आहे. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. माझी आई लहानपणी गेली, पण श्यामच्या आईने मला खूप प्रेम दिलं. मी कधी कधी त्यांच्याकडे जेवायला जायचे. श्यामला बाबा नव्हते. तो, त्याची आई आणि त्याची मोठी बहीण असे तिघेजण आपल्या घराच्या मागेच राहायचे. ते मूळचे मँगलोरचे आहेत, पण त्याचं बालपण सगळं महाराष्ट्रातच गेलं. त्याची आई शाळेत शिक्षिका होती. बदली होऊन इथल्या शाळेत त्यांना नोकरी मिळाली होती. त्या आम्हाला इंग्लिश विषय शिकवत. फार प्रेमळ आहेत त्या. पण आता ती लोक इथे राहत नाहीत, आनंदी म्हणाली. मग आता कुठे राहतात, गिरीशने विचारलं. श्याम इंजिनियर झाला आणि नोकरीसाठी दुबईला निघून गेला. त्याच्या बहिणीचं लग्न झालं, ती मँगलोरला गेली. सध्या त्या मुलीकडे राहतात, आनंदी म्हणाली. पण मग श्याम तिथेच सेटल होणार, गिरीशने काळजीनेच विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून आनंदी सुद्धा काळजीतच पडली. माहीत नाही रे. तो फोन करत नाही तुला, गिरीशने विचारलं. फोन नाही, पण मेसेज करतो कधी कधी. पण आता महिना झालाय, त्याचा मेसेजसुद्धा आला नाही. अलीकडेच त्याने दुसरा जॉब धरला म्हणत होता. तिथे फार काम असतं. एवढं बोलून ती शांत झाली. आनंदी, एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील, गिरीशने विचारलं. तुमचं प्रेम आहे का एकमेकांवर? आनंदी त्या प्रश्नाने अगदीच ब्लँक झाली. तेच तर कळत नाही ना गिरीश. आमच्यात तसं कधी बोलणं झालं नाही. आम्ही चांगले मित्र आहोत एवढंच. तुला आवडतो श्याम, त्याने विचारलं. खरं सांगू, तेही नाही सांगता यायचं. पण मित्र म्हणून त्याला मी खूप मिस करते. कधी अडचण आली, प्रॉब्लेम असेल, काही शेअर करायचं असेल तर असं वाटतं की या क्षणिक श्याम हवा होता. पण आता त्याच्या आयुष्यात खूप बिझी झाला आहे. त्याला सारखं डिस्टर्ब करणं, त्रास देणं मलाही बरोबर नाही वाटत. पाहू, आता जेव्हा तो येईल किंवा फोन करेल किंवा मेसेज करेल तेव्हा त्याला सांगणार आहे की मला आणखीन एक चांगला मित्र मिळाला, गिरीश त्याचं नाव. गिरीश छान हसला. आनंदी, श्यामचं मला माहीत नाही, पण एक लक्षात ठेव, तुला कधीही कोणतीही मदत लागली, कसलंही टेन्शन आलं तर खरोखरच एक मित्र आहे तुझ्याकडे. केव्हाही हक्काने माझ्याकडे बोलू शकतेस, फोन करू शकतेस, गिरीश म्हणाला. थँक्यू गिरीश, पण आता मी जे काही बोलले ते कुणाला बोलू नकोस हं, घाबरत आनंदी म्हणाली. अगं, यात बोलण्यासारखं काही नाही आणि लपवण्यासारखं सुद्धा नाही. नो ब्लॅक नो व्हाईट. पण काळजी करू नकोस. माझ्या मित्रांची मी स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो. तू याला सिक्रेट म्हणतेस ना, तर माझ्या पोटात ते तसंच कायम राहील. कधीच बाहेर पडणार नाही. ओके? कसं असतं ना गिरीश, कधी कधी न समजलेली नातीच तेढ निर्माण करतात. दोघेही मग शांत झाले. खूप फिरून आल्यानंतर दोघांनाही भूक लागली. जेवणापेक्षा भेळपुरी, वडापाव असंच काहीतरी खाऊया. आवडेल त्या पदार्थांवर तुफानी ताव मारला, आईस्क्रीम घेतलं आणि मग मात्र ते घरी यायला निघाले. मुलं गेल्यानंतर विश्वराजांनी नूतनताईंना म्हटलं,
नूतन, आपण जरा आपल्या घरी जाऊन येऊ. त्याआधी मी गुरुवांना फोन करतो. असं म्हणत विश्वराजांनी फोन बाहेर काढला आणि गुरुवांना फोन केला. बरं का गुरव, गावी आलो आहेत आम्ही. उद्याच कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घरच्या साफसफाईचं काम सुरू करणार आहे. घर ठीकठाक झालं की देवाच्या अभिषेकाचं पाहू. साधारण या सगळ्या कामाला 5-6 दिवस तरी जातीलच. तुम्ही गावीच आहात ना? गुरुवांना पण आनंद झाला. हो हो, तुम्ही आलात अगदी बरं केलं. पण कुठे उतरलायत? हॉटेलला का? गुरुवांनी विचारलं. नाही, यावेळेस हॉटेलमध्ये उतरलो नाही. सत्यजितच्या घरी उतरलो आहे. काय म्हणता? अरे वा, मित्रांची समेट झाली तर. हेही छान झालं. हाही चांगला संकेतच आहे. गुरव असं म्हणताच विश्वराज हसले. हो गुरव, देवीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सदिच्छाने सगळं छानच होणार आहे. मी आत्ताच घराची पाहणी करायला चाललो आहे. एकदा का कॉन्ट्रॅक्टरबरोबर बोलणं झालं की पुन्हा तुम्हाला त्रास देईनच. सध्या ठेवतो. असं म्हणत त्यांनी निरोप घेतला. बरं सत्या, आम्ही जरा घरी जाऊन येतो रे, विश्वराज म्हणाले. मी येऊ का रे बरोबर? सत्यजितांनी विचारलं. नको, तिथे किती दगडमाती पडली आहे. धुळीचा त्रास व्हायचा तुला. तू थांब, आम्ही आलोच. बरं, पण तुम्ही काळजी घ्या. विश्वराज आणि नूतनताई मग फाटक उघडून आपल्या घराकडे गेल्या. गिरीशने चावी काढून ठेवली होती, त्यामुळे दरवाजा उघडता येणं शक्य झालं. पण बाहेर एवढा पालापाचोळा, एवढी धूळ जमली होती की पुढे जायला नकोच वाटत होतं. विश्वराज म्हणाले, मला वाटतं आपण आधी ही धूळ पडलेली माती वगैरे साफ करून घेऊ आणि मगच आत जाऊ. नूतनताईंना सुद्धा ते म्हणणं पटलं. न जाणो, उंदीर, घुशी, अगदी सापसुद्धा असू शकतात तिथे. असेही भाऊजी म्हणालेत ना. उद्या तो कॉन्ट्रॅक्टर येईलच. मग पाहू काय करायचं ते उद्या. नूतनताईंनी आपल्या वास्तूला नमस्कार केला. त्या वळल्या आणि त्यांचं लक्ष तुळशी वृंदावनाकडे गेलं. त्यांना आश्चर्य वाटलं की घराची एवढी पडझड झाली होती, पण तुळशी वृंदावन मात्र सुकलं नव्हतं. काय हो, तुळशी वृंदावनाला पाणी कोण घालत असेल? पहा ना, अजून टवटवीत आहे. विश्वराजांनी पाहिलं. हो की ग, कमालच आहे. मला वाटतं आनंदीच काळजी घेत असेल. बाकी इथे कोण येणार? आमची ही 2 घरंच बाजूबाजूला आहेत. बाकीमध्ये सत्यजितची बाग आहे ती. बाकीची घरं पलीकडे आहेत. हो ना, मलाही तेच वाटतं. कमाल आहे पोरीची. कोणताही दुजाभाव न ठेवता तुळस मात्र जगवली. अगदी गुणी पोर आहे हो. काही तासातच एवढी माया लावली पोरीने. लेक नाही मला, पण लेक काय असते त्याचा अनुभव मात्र दिला तिने. पोरीला आई नाही, पण वडिलांची किती काळजी घेते. सत्यजित भाऊजींची तिला खूप काळजी असते. म्हणत होती, बाबांना आता आयुर्वेदिक औषध चालू करून पाहूया. ते सत्यजित भाऊजींची तिला खूप काळजी असते. म्हणत होती, बाबांना आयुर्वेदिक औषध चालू करायचं आहे म्हणून. होऊ देत बाबा. सत्यजित भाऊजींची तब्येत लवकर बरी होऊ देत. सगळं बिचाऱ्या एकट्या पोरीलाच करावं लागतं, नूतनताई म्हणाल्या. हो ग, पोरीला बापाची चिंता आणि बापाला पोरीची. खरं सांगू नूतन, सत्याची तब्येत फार बरी नाही. हार्टचा मोठा प्रॉब्लेम आहे त्याला. शरीर अशक्त झालं आहे. त्यामुळे मोठं ऑपरेशन झेपणार नाही असं डॉक्टर म्हणतात. काल रात्री आमच्यामधले गैरसमज दूर झाले तेव्हा त्याने एक वचन घेतलं माझ्याकडून. एवढं म्हणून विश्वराज शांत झाले. वचन? वचन? कसलं वचन? नूतनताईंनी विचारलं. त्याच्यानंतर आनंदीची जबाबदारी मी घ्यावी असं. विश्वराज म्हणाले. अहो, पण एवढ्या टोकाचे का बोलले भाऊजी? खरंच एवढे आजारी आहेत का ते? आपण त्यांना शहरात घेऊन जाऊ, तिथे उपचार करू. घाबरत घाबरत नूतनताई म्हणाल्या. ते तसं झालं तर ठीकच, नाहीतर काय? कापऱ्या आवाजात नूतनताईंनी विचारलं. आपण आनंदीचा स्वीकार करायचा. मग दोघे एकमेकांकडे पाहत राहिले आणि तेवढ्यात गिरीशच्या गाडीचा हॉर्न वाजला. आता ही नाती कोणत्या प्रकारचं वळण घेत आहेत ते पाहूया उद्याच्या भागात.